मुंबई पुणे असो किंवा देशाची राजधानी दिल्ली, सगळीकडे गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातोय। लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगुलही महाराष्ट्रात वाजणार आहे। अशातच पंतप्रधान मोदींचा मराठमोळ्या पेहरावातला मराठी माणसाच्या घरी महाराष्ट्रीयन सण म्हणजे गणेशोत्सव साजरा करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। विरोधी पक्षांकडून क्रोनोलॉजी समझ लीजिए, संविधान के घर को आग लगी अशा टीका तर होत आहेतच। शिवाय विधानसभा निवडणुकींच्या अनुषंगाने ही रणनीती असल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे। गणेशोत्सवाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट दिली। गणरायाचं दर्शन घेत आरतीही केली। त्याचा व्हिडिओ सगळीकडेच पोहोचला। मात्र विरोधकांकडून आता याच कृतीचं कनेक्शन महाराष्ट्राशी आणि खास करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांशी जोडलं जातंय। ते कसं हे आपण पुढील 2 मिनिटात जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। कुर्ता, धोतर, उपरणं आणि गांधी टोपी अशा मराठमोळ्या वेशभूषेत मोदींनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणरायाचं दर्शन घेतलं। फक्त मराठी वेशभूषाच नाही तर मोदींनी आरती करतानाचा फोटो शेअर करत ट्विटही मराठीतूनच केलंय। सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या निवासस्थानी गणेश पूजेत सामील झालो। भगवान श्री गणेश आपणा सर्वांना सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य देवो असं मोदींनी आपल्या ट्विटमधून म्हटलंय। त्यानंतर संजय राऊतांनी महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार असंच बिनबोभाट चालू राहील असा ट्विट करत पंतप्रधान मोदी आणि चंद्रचूड यांच्या भेटीवर निशाणा साधलाय। सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेले निकाल किंवा महत्त्वाच्या याचिकांवर सातत्याने दिल्या जाणाऱ्या तारखा यावरही त्यांनी टीका केली आहे। तर सरन्यायाधीश यांच्या घरी पंतप्रधानांनी जाणं हे न्यायपालिकेचं स्वातंत्र्य आणि विश्वासार्हता यावर प्रश्न उपस्थित करणार आहे अशी टीकाही सोशल मीडियावरून केली जाते। मात्र एकीकडे अशा प्रकारच्या टीका होत असताना दुसरीकडे ऐन विधानसभा निवडणुकांआधी महाराष्ट्राशी रिलेटेड गोष्टींमध्ये खुद्द पंतप्रधान मोदींची इन्व्हॉल्वमेंट वाढली आहे। त्यामुळे मोठा श्री गणेश होणार आहे असं दिसतंय। अशा प्रकारच्या प्रतिक्रियाही नेटकऱ्यांकडून केल्या जात आहेत। मूळचे नागपूरचे असलेल्या चंद्रचूड यांच्या घरी दरवर्षी गणपतीचं आगमन होतं। येत्या नोव्हेंबरमध्ये ते रिटायर्ड होणार आहेत। त्या अनुषंगाने मोदींना बाप्पाच्या आरतीचं निमंत्रण असेल असं म्हणत सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ते पण सेवानिवृत्त झाले की भाजपकडून लढतील यात शंका नाही। राज्यसभा फिक्स, तारीख पे तारीख काय आहे ते आत्ताच समजलं। याला आता राज्यपाल किंवा खासदार करणार मोदी, अशा प्रकारचे ट्विट्स त्यांच्यावर केले जात आहेत। मोदींनी चंद्रचूड यांच्या घरी भेट दिल्यानंतर विधानसभा निवडणुकींच्या अनुषंगाने या गोष्टी केल्या जात असल्याचं चित्र सध्या दिसतंय। मात्र या सगळ्या मुद्द्यांवर भाजप विरोधकांना नेमकं कसं उत्तर देणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र तुम्हाला मोदींच्या या भेटीबद्दल नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।